दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आंदोलनावेळी केलेल्या दडपशाहीचा देशभरातून निषेध होतोय। कोल्हापुरातही शहर उपनगर काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करून दिल्ली पोलिसांचा आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी संसदेवर मोर्चा काढला। यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केला। यामध्ये अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गंभीर जखमी झालेत। तर मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 100हून अधिक खासदारांसह पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन केलं। यावेळी त्यांना पोलिसांनी दडपशाही करत ताब्यात घेतलं। या सर्व घटनांबद्दल देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। कोल्हापूर शहर उपनगर काँग्रेसच्या वतीनं भाजप सरकारच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ आज नवीन वाशी नाका इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस पदाधिकारी अमोल माने यांनी हे सरकार भित्र सरकार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दम असेल तर त्यांनी पुढे येऊन संवाद साधावा असं आव्हान दिलं। विद्यार्थी डोकी फोडण्यात आली, काट्या फोडण्यात आली। अरे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत, हे काय अतिरेकी नाहीत, हे पाकिस्तान नाही आहेत, यांची डोकं का फोडलीत? रक्ताचा एक एक थेंबाचा जबाब या सरकारला द्यावा लागेल। ज्याप्रमाणे लाला लजपत रायांच्या छातीवरती सरकारनं काट्या घातल्या ते भगतसिंग म्हणाले होते, यातली एक एक काठी म्हणजे इंग्रज सरकारच्या शोधपीठला मारलेला एक एक हातोडा एक एक खिळा आहे। त्याप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर फोडलेल्या काट्या म्हणजे या मोदी सरकारच्या शोधपीठला ठोकलेला एक एक खिळा आहे। हे त्या मोदी सरकार लक्षात ठेवावं। आणि ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेते राहुल गांधींना उचलण्यात आलं, खऱ्या अर्थानं या देशाच्या लोकशाहीची त्याला काळा दिवस आहे। या सरकारनं अघोषित हुकुमशाही निर्माण केली आहे आणि मोदी का पळून जात आहेत? मोदींना प्रत्येक पळून जायची सवय आहे। मोदींच्या दम असेल तर त्यांनी समोर यावं आणि युवकांना संबोधित करावं। या युवकांच्या आत्महत्या करणाऱ्या आणि युवकांच्या डोक्यावर काट्या फोडण्या सरकारचा आम्ही आज काँग्रेसच्या उपनगरमधल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतोय। आणि मोदी सरकार फक्त धर्मेंद्र प्रधान नाही तर त्या मोदी सरकारने राजीनामा द्यावं आणि या देशातून निघून जावं अशा मी या ठिकाणी मागणी करतोय। काँग्रेसचे कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी हे बकासूर सरकार असल्याची टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला। त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी जंतर मंतर येथे गेलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा अतिशय अमानवी छळ केला गेला। पाता भगिनी तरुण मुली आमच्या भगिनींना मारण्यात आलं, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं। हे कृत्य जे करतायत ते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि हे बकासूर असणारे भाजप सरकार आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20 काँग्रेस कमिटीच्या वतीने मी सगळ्यात पहिल्यांदा राहुलजी गांधी यांना अटक केल्याबद्दल नरेंद्र मोदी, अमित शहा आणि संपूर्ण भारतामध्ये असणाऱ्या या भाजप शासनाचा मी या ठिकाणी जळजळ शब्दामध्ये जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो व्यक्ती स्वतः विद्यार्थी दशेतनं राजकारणात आलाय, तो म्हणतो की विद्यार्थ्यांचं भविष्य घडायला पाहिजे आणि आज ती व्यक्ती दिल्लीमध्ये घडणारा अत्याचार बाजूला ठेवून स्वतःचा वाढदिवस वाजत गात साजरा करतोय। तर त्या मुख्यमंत्र्यांना देखील आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो। या नरेंद्र मोदीचं करायचं काय? या आंदोलनात महादेव वेटाळे, गणेश मोरे, बाबा कोरडे, गजानन विभुते, महादेव मोरे, बबलू भोंगाळे, लखन चव्हाण, मॉन्टी मगदूम, तानाजी जाधव यांच्यासह कोल्हापूर उपनगरमधील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला।